श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला सेवानिष्ठ शिष्याबद्दल सांगत होते. श्री गुरूंच्या सेवेत अनेक शिष्यांनी उत्तम सेवा केली. त्यामध्ये नामधारकाच्या पूर्वजांपैकी सायनदेव या शिष्यावर श्री गुरूंची फार प्रीती होती. वासर या गावी राहणाऱ्या सायनदेवांनी श्री गुरूंचा महिमा ऐकला व ते श्री गुरु भेटीसाठी गाणगापूरला आले. श्री गुरूंच्या पायांवर भक्तिभावाने लोळण घेतली. श्रद्धापूर्वक अंतःकरणाने श्री गुरूंची स्तुती स्तोत्र गायले. त्याची भक्ती पाहून त्याच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला व संगमावर जाऊन तेथील अश्वस्थानी पूजा करून आमच्या पंक्तीला बसून जेवण्याची आज्ञा केली. श्री स्वामींच्या आज्ञेप्रमाणे सायनदेवाने केले. त्याला श्री स्वामीच्या पंक्तीला बसून महाप्रसाद मिळाला. जेवणानंतर श्री गुरूंनी सायनदेवाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आस्थेने चौकशी केली. सायनदेवानेही सांगितले, उत्तरकांची गावात माझे बंधू मुलगे उद्योग करतात. तेथे आमचा परिवार राहतो. माझी मुले घरची सर्व व्यवस्था पाहतील. मला मात्र तुमची सेवा करीत आयुष्य सार्थकी लावावे असे वाटते. श्री गुरु म्हणाले, सायनदेवा, तुझा भाव आम्ही जाणला, परंतु सेवा धर्म फार कठीण आहे. माझ्या बरोबर राहताना तुला फार कष्ट सोसावे लागतील. सायनदेव म्हणाला, गुरुदेव, कितीही कष्ट पडले तरी सोसण्याची माझी तयारी आहे, परंतु आपल्या चरणांपासून असे दूर करू नका. आपल्या कृपा छत्राखाली मृत्यूदूतांची धास्ती वाटत नाही. तुझ्या अंतःकरणात भक्ती असेल आणि तुला सेवा आनंद देत असेल तर तू अवश्य राहा. श्री गुरूंची अनुज्ञा मिळताच सायनदेवाला आनंद झाला व तो मठात राहून श्री गुरूंची सेवा करू लागला. अशा रीतीने सेवाव्रताला प्रारंभ होऊन 3 महिन्याचा काळ लोटला. श्री गुरूंनी सायनदेवाच्या सेवावृत्तीची परीक्षा पाहण्याचे ठरविले. एके दिवशी श्री गुरुदेवांनी संगमावर जाताना सायनदेवाला सोबत घेतले. सूर्य मावळला, अंधार वाढू लागला. गुरुदेवांनी योग सामर्थ्याने मोठे वादळ सुरू केले. मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊन लागली. थंडी वाजू लागली. सायनदेवाने श्री गुरूंना वृक्षाच्या निवाऱ्याला आणले व त्यांच्या अंगावर आपल्या अंगावरचे उपरणे पावसाच्या माऱ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून घातले. काही वेळाने पाऊस थांबला. गार वारे सुटले. त्यामुळे हवेत गारठा वाढला. श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, मला थंडी वाजते आहे. तू मठात जाऊन अग्नी घेऊन ये आणि येथे शेकोटी करू. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, सरळपणे चालत राहा. जाताना दोन्ही बाजूला अजिबात पाहू नकोस. सरळ जा, तसाच परत ये. श्री गुरूंची आज्ञा मनात ठेवून सायनदेव तत्काळ मठाकडे जाण्यास निघाला. पाऊस पुन्हा कोसळू लागला. अंधारात रस्ता दिसत नव्हता. तरी पण गुरुदेवाचे स्मरण करीत निश्चयाने मठात आला. तेथील द्वारपालाने त्याला भांड्यात अग्नी घालून दिला. वर एक लाकूड ठेवले. सायनदेव व त्याचे पाऊली संगमाकडे जाण्यास निघाला. अंधार वाढला होता. विजा चमकत होत्या. सायनदेवाच्या मनात विचार आला, श्री गुरुदेवांनी आपल्याला डावीकडे उजवीकडे बघू नकोस म्हणून का सांगितले असेल. उत्सुकता म्हणून विजेच्या चमचमाटा त्याने डावीकडे बघितले तर 2 प्रचंड नाग अर्धे उभे राहून फणा काढून त्याच्या बरोबर चालत होते. हे पाहून भीतीने त्याची गाळण उडाली. तो विस्तवाचे भांडे सांभाळत पळतच संगमाकडे गेला. गुरुचे स्मरण करीत तो पिंपळाच्या झाडाखाली पोहोचला.
संगमाजवळ येताच त्याला असंख्य विप्रत वेद घोष करीत गुरुजवळ बसले आहेत. हजारो दिवे प्रज्वलित झाले आहेत असे अद्भुत दृश्य दिसले. जवळ येताच गुरुदेव एकटेच बसलेले दिसले. त्यांनी बरोबर आणलेला अग्नी प्रज्वलित करून शेकोटी तयार केली. सगळे वातावरण शांत झाले होते. आकाशात चंद्र चमकत होता. त्या प्रकाशात ते दोन नाग श्री गुरूंना वंदन करून निघून गेल्याचे त्याने पाहिले. सायनदेवाने त्या सर्पासंबंधी श्री गुरूंना सांगितले तेव्हा श्री गुरुदेव म्हणाले, तुझ्या रक्षणासाठी मीच त्या दोन्ही सर्पांना जाण्याची आज्ञा केली होती. तू घाबरशील म्हणून तुला आजूबाजूला बघू नकोस म्हणून सूचना केली होती. आता समजले ना गुरुसेवा किती कठीण व्रत आहे. दृढ भक्तीने गुरुसेवा केली तर कशाचेही भय वाटत नाही. सायनदेव श्री गुरूंना वंदन करून म्हणाला, गुरुभक्ती कशी असावी याचे रहस्य मला सांगा, म्हणजे माझे मन तुमच्या चरणी स्थिर राहील. गुरुदेव सायनदेवासह गाणगापूरला मठात गेले. पहाटेच्या शांत समयी ते सायनदेवाला गुरुभक्तीबद्दल सांगू लागले. इतरही अनेक शिष्य श्रवणासाठी येऊन बसले. पूर्वी एकदा कैलासावर शंकर पार्वतीसह बसले होते. तेव्हा पार्वतीने गुरुभक्ती कशी असावी असा प्रश्न भगवान शिवला विचारला. तेव्हा ते म्हणाले, गुरुभक्तीने सर्व काही साध्य होऊ शकते. जगाचे कल्याण करणारी शक्ती गुरुच्या ठिकाणी एकवटलेली असते. तप, अनुष्ठाने, जप, यज्ञ करताना उशीर होतो, परंतु गुरुभक्तीने त्वरित फळाचा लाभ होतो. या संबंधीचे उदाहरण म्हणून मी तुला एक कथा सांगतो. ब्रह्मदेवाचा दुष्य अवतार म्हणजे त्वष्टा. त्याचा पुत्र अतिशय सुंदर, सर्व कलांमध्ये कुशल, शहाणा होता. त्याची मुंज करून पित्याने त्याला गृही विद्याभ्यास करण्यास पाठविले. त्या मुलाने सर्व प्रकारे गुरुची सेवा करून गुरुला संतुष्ट केले. श्री गुरुजी सांगतील तो त्वरित पाठ करीत असे. एकदा मुसळधार पाऊस पडल्यामुळे गुरुजींची राहण्याची पर्णकुटी पाण्याने गळून गेली. गुरुजी म्हणाले, शिष्या, पानाच्या पर्णकुटीची हीच दिशा होते. पावसाळ्यात त्या टिकत नाहीत, म्हणून जे गळणार नाही, तुटणार, मोडणार नाही असे मजबूत, टिकाऊ, सुंदर घर आमच्यासाठी बांध. गुरुपत्नी म्हणाली, बाळा, न विणलेली, न शिवलेली अशी माझ्यासाठी एक चोळी आण. ती बरोबर माझ्या अंगाच्या मापाप्रमाणे असावी. तेवढ्यात गुरुचा मुलगा म्हणाला, माझ्यासाठी अशा लाकडी खडावा आण की ज्या पायात घालून मी पाण्यावरून न बुडता चालू शकेल. ज्या माझ्या पायांच्या मापाच्या असतील, चालताना त्यांना चिखल लागता कामा नये. माझ्या इच्छेप्रमाणे केव्हाही कोठेही निमिषात मला घेऊन जातील. गुरुकन्या पुढे येत म्हणाली, मला कानातील कर्णफुळे खेळण्यासाठी एक हत्तीदंताचे घरकुल जे एका खांबावर स्थिर असावे व सतत माझ्या बरोबर येत राहावे. त्यात सर्व प्रकारची भांडी, लाकडी सामान असावे. स्वयंपाक करताना भांडी काळी होता कामा नये एवढे आण. गुरुमाता, बंधू, गुरुभगिनी यांचा निरोप घेऊन त्यांनी सांगितलेल्या वस्तू आणण्यासाठी लगेच अरण्यात गेला. तेथे गेल्यावर आपण तुम्ही सांगितलेल्या वस्तू आणण्याचा प्रयत्न करीत असे वचन दिले. परंतु त्या वस्तू कशा मिळणार? नाही मिळाल्या तर प्राण त्याग करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. कारण मला पत्रावळी सुद्धा लावता येत नाही. कोणाला शरण जावे असा विचार करीत तो गात असताना अचानक एक अवधूत प्रकट झाला. त्याच्या समोर उभा राहत तो म्हणाला, बाळा, तू कोण? कुठे चाललास? चेहऱ्यावर एवढी चिंता कसली? मला सांग. रडू नको, दुःख करू नकोस. यावर त्या मुलाने अवधूत स्वामीला नमस्कार करीत म्हटले, स्वामी, मला या चिंतेतून आपणच मुक्त कराल.
आणि त्याने त्यांच्या चिंतेचे कारण सांगितले. यावर स्वामींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्याला अभय दिले. चिंता करू नकोस म्हणून सांगितले. त्या सर्वांनी मागितलेल्या वस्तू कशा प्राप्त होतील? यावर अवधूत स्वामींनी त्या बालकाला काशी विश्वनाथाची आराधना करण्यास सांगितले. काशी येथील आनंद कानन हे प्रसिद्ध स्थान आहे. तेथे सर्व कामना पूर्ण होतात. परंतु मुलाला काशीला कोण नेणार? यावर त्यांच्या विनंतीनुसार अवधूत स्वामींनी योगबलाने क्षणाचाही विलंब न करिता काशीला नेले. काशी विश्वेश्वराच्या मंदिराजवळ नेऊन काशी येथील अनेक शिवलिंगाचे दर्शन कसे करावे, कोणत्या क्रमाने तो दर्शन विधी असावा, बारीक सारीक तपशील सांगितला. त्यांच्याकडून सर्व यात्रा घडविल्या. तर्पणादी विधी करून घेतले. सिद्धनामधारकाला काशीत मुख्य देवस्थाने कोणती व त्याचे दर्शन कोणत्या क्रमाने कसे करावे याबद्दल महत्वपूर्ण माहिती सांगू लागली. ते म्हणाले, प्रथम मणिकर्णिकेत स्नान करावे. नंतर 5 विनायकांना नमन करून काशी विश्वनाथाचे दर्शन, पुन्हा गंगा स्नान, तेथे शिवपूजा, तेथून कमळेश्वर, वासुकीश्वर, गंगा केशव, ललिता देवी, जरासंगेश्वर, सोमनाथ, शूलकंटकेश्वर, वारहीश्वर, ब्रह्मेश्वर, अगस्तेश्वर, काश्यपेश्वर, हरिकेश, वनेश्वर, वैद्यनाथ, ध्रुवेश्वर, गोकर्णेश्वर, हाटकेश्वर, अस्तिक्षेप, तटाकतीर, किंकरेश्वर, भारभूतेश्वर, चित्रगुप्तेश्वर, पशुपतीश्वर, पितामहेश्वर, कल्लेश्वेश्वर, चंद्रेश्वर, अग्नीश्वर, नागेश्वर, हरिश्चेश्वर, चिंतामणी विनायक, सेना विनायक, वसिष्ठ, वामदेव, त्रिसंधेश्वर, विशालाक्ष, धर्मेश्वर, विश्वबाहु, आशा विनायक, वृद्धादित्य, चतुर्वकेश्वर, ब्राह्मीश्वर, मनप्रकामेश्वर, ईशानेश्वर, चंडीश्वर, भवानी शंकर, दुंडीराज, राजराजेश्वर, लांगलीश्वर, नकुलेश्वर, परान्नेश्वर, परद्रव्येश्वर, प्रतिगहेश्वर, निष्कलंकेश्वर, तसेच मार्कंडेय, अप्सरा, गंगा, ज्ञानेश्वर, नंदिकेश्वर अशी लिंगे, नंतर तारक, महाकाल, दंडपाणी, महेश्वर, मोक्षेश्वर, वीरभद्र, अविमुक्त, 5 विनायक, आनंद भैरव एवढ्यांना मनोभावे नमस्कार करून पुन्हा मुख्य देव विश्वनाथाला नमन करावे. मुक्ती मंडपात जाऊन वंदन झाल्यावर अंतर्गृहस्य यात्रेयम यथावद्या मया कृतान न्यूनातिरिक्ता शुभम प्रियता मानया विभू हा मंत्र म्हणावा. काशीतील दक्षिणा मानस यात्री करावी. मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाची पूजा करावी. संकल्प करावा. मोद विनायक आदी 5 विनायकांचे दर्शन घेऊन क्रमाने पुढील शिवलिंगाचे दर्शन घ्यावे. भवानी शंकर, दंडपाणी, विशालाक्ष, धर्मकूप, धर्मेश्वर, गंगा केशव, ललिता, जरासंगेश्वर, सोमनाथ, वाराहेश्वर, दशाश्वमेध, प्रयागतीर्थ, प्रयागेश्वर, शीतलेश्वर, बंदीदेवी, सर्वेश्वर, धुंडीराज, तिळभांडेश्वर, रेवाकुंड, मानश्वर, केदारकुंड, केदारेश्वर, गौरीकुंड, वृद्ध केदार, हनुमंत, राम, सिद्धेश्वर, स्वप्नेश्वर, संगमेश्वर, लोलार कूप, गती प्रतिपदेश्वर, अर्कविनायक,
पराशरेश्वर, सन्निहत्य कुंड, कुरुक्षेत्र कुंड, विशाखेश्वर कुंड, अमृत कुंड, दुर्गा विनायक, दुर्गा देवी पूजन, 64 योगिनी, कुकुट द्विज, गोबाई रेणुका, शंखोद्धार, कामाक्षी कुंड, कामाक्षी देवी, अयोध्या कुंड, सीताराम दर्शन, लवांकुश, लक्ष्मी, सूर्य, सांबादित्य, वैद्यनाथ, गोधवरी, अगस्त्य, शुक्र, ज्ञानबाणी अशा कुंडात स्नान करून त्या देवतांचे पूजन करावे. ज्ञानेश्वर, दंडपाणी, आनंद भैरव, विश्वनाथ यांचीही पूजा करावी. सिद्ध म्हणाले, अवधूता ते त्या मुलाला काशीतील विविध तीर्थांच्या दर्शनाचा क्रम, त्याचे महात्म्य सांगून उत्तर मानस यात्रा नावाची प्रसिद्ध यात्रा त्याच्याकडून करून घेतली व तो अवधूत अदृश्य झाला. त्याने मनोभावे सर्व यात्रा यथाक्रम पूर्ण केली. त्यावेळी भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी प्रसन्न होऊन त्वष्ट्याच्या पुत्राला विश्वकर्मा असे नाव देऊन सृष्टी रचनेचे सामर्थ्य दिले. त्याने स्वतःच्या नावाने विश्वकर्मेश्वर असे लिंग स्थापन केले. भगवान शिवाने दिलेल्या सामर्थ्यावर त्याने गुरुमाता, गुरुभगिनी, गुरुबंधू यांनी मागणी केलेल्या सर्व वस्तू त्यांना आणून दिल्या. त्या वस्तू घेऊन ते संतुष्ट झाले. गुरूंनी त्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिले व सृष्टी रचना करताना कोणताही अडथळा, क्लेश होणार नाही असा वर दिला. अशा प्रकारे गुरुदेवांनी सायनदेवाला विश्वकर्माख्यान गुरुभक्ती महिमा सांगितला. अन्य शिष्य ते ही तेथे श्रवणासाठी उपस्थित होते. गुरुदेव सायनदेवाला म्हणाले, तुझा ज्येष्ठ पुत्र माझा श्रेष्ठ भक्त होईल. तू यवनाची चाकरी करू नकोस, त्यांना नमस्कार सुद्धा करू नकोस. गुरुदेवाला वंदन करून सायनदेवाची त्यांना अनंत व्रताचा महिमा व विधी विचारला. गुरूंनी त्याला त्या व्रताची महिमा सांगितली. अध्याय 41. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, उभा राहोनी सम्मुखा, कर जोडूनी कौतुका, नमन करी साष्टांगी. जय जयाजी सिद्धमुनी, तू तारक भवारणी, नाना धर्म विस्तारोनी, गुरु चरित्र निरोपिले. तेने धन्य झालो आपण, प्रकाश केले महाज्ञान, सुधारस गुरु स्मरण, प्राशविले दातारा. एक असे माझी विनंती, निरोपावे मज प्रती, अमुच्या पूर्वजे कवणे रीती सेवा केली श्री गुरुची. तुम्ही सिद्ध महाज्ञानी होता, श्री गुरु सन्निधानी शिष्य झाले, कवणे गुरी निरोपावे दातारा. ऐकोनी शिष्यांचे वचन, सिद्ध सांगे विस्तारोन, एक चित्ते करून मन, ऐके शिष्या नामधारका. पूर्वी कथानक सांगितले, जे का श्री गुरूंशी भेटले, वोसर ग्रामी ऐक होते भले, पूर्वज तुमचे परियेसा. तयाचे नाम सायनदेव, केली पूजा भक्तिभाव, त्वावरी प्रीती अति स्नेही, अमुचे श्री गुरु मूर्तीचा. तेथून आले दक्षिण दिशी, गाणगापुरी परियेसा. ख्याती झाली दश दिशी, कीर्ती वाढली बहु अस. ऐकोनी येती सकळ जन, करीती श्री गुरु दर्शन, जे मनी करीती चिंतन, पूर्ण होय तयांचे. येणे परी श्री गुरुमूर्ती, होते गाणगापुरा वसती, नाम श्री नृसिंह सरस्वती, भक्त वत्सल्य निर्धारी. तुमचा पूर्वज जो का होता, सायनदेव भक्त विख्याता, त्याने ऐकले वृत्तांता, महिमा श्री गुरु यतींचा. भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी, आनंद बहु मानसी, हर्ष निर्भर होऊनी.
दुरुनी देखिले गाणगा भुवन, आपण घाली लोटांगण, करी दंड प्राय नमन, ऐशा परी चालिला. ऐसा दंड प्रणाम करीत गेला विप्र मठात, देखिले तेथे मूर्तिमंत परात्पर श्री गुरु. साष्टांग नमस्कार करीत असे चरणावरी लोळत, केशे करून पाय झाडीत भक्ती भावे करूनिया. कर संपुट जोडुनी स्तुती करी एकाग्र मनी, त्रैमूर्ती तुझी ज्ञानी गुरुमूर्ती स्वामिया. धन्य धन्य जन्म आपुले, कृतार्थ पितर माझे झाले, कोटी जन्माचे पाप गेले म्हणून चरणी लागला. जय जयाजी श्री गुरुमूर्ती, त्राही त्राही विश्वपती, परमात्मा परज्योती परम ज्योती श्री नृसिंह सरस्वती स्वामिया. तुझे चरण वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, परमात्मा तुझी होसी, भक्तवत्सला स्वामिया. तुमचे चरणाची ये पौडी प्रौढी, वसती तेथे तीर्थे कोटी, वर्णिती श्रुती घडो घडी, चरणम पवित्रम विततम पुराणम. त्रैमूर्तीचा अवतार मज दिससी साक्षात्कार, भासत असे निरंतर, त्रैमूर्ती तुझी होसी. परब्रह्म तुम्ही केवळू, हाती दंड कमंडलू, अमृत भरले सोज्यवळू, प्रोक्षिता प्रेत उठत असे. दंड धरिला या कारणे, शरणांगता ते रक्षणे, दुरित नैन्य निवारणे, निज भक्ते रक्षावया. रुद्राक्ष माळा भस्म धारण, व्याघ्र चर्माचे आसन, अमृत दृष्टी इंद्रू नयन, क्रूर दृष्टी अग्नि सूर्य. चतुर्विध पुरुषार्थासी भक्तजना तुझी होसी, तुझी रुद्र सत्य होसी, तू नृसिंह जगद गुरु. विष्णु रूपे करिसी रक्षण, पितांबर पांघरून, तीर्थ समस्त तुझे चरण, भक्ताभिमानी विष्णू तुझी. वांझे कन्या पुत्र देसी, शुष्क काष्ट आणिले पल्लवासी, दुभविली वांझ महिषीसी, अन्न पुरविले ब्राह्मणां. विष्णू मूर्ती तुझी जाण, त्रिविक्रम भारती ऐसी खूण, साक्ष दिदली अंतःकरण, विश्वरूप दाखविले. म्हणविले वेद पतिता करवी, अपार महिमा झाला पूर्वी, नर हरी अवतार मूर्ती भरवी, आले ती भक्त तारावया. ऐसी नाना परी स्तुती करीत, पुनः पुनः नमन करीत, सदत गतीत कंठ होत, रोमांच अंगी उठले. आनंदाश्रू लोचनी निगती, संतोषे बहुमनी, नवविद्या भक्ती करोनी, स्तुती केली श्री गुरुची. संतोषुनी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा आश्वासिती, माथा हस्त ठेवून म्हणती, परम भक्त तुझी आम्हा. तुवा जे का स्तोत्र केले, तेने माझे मन धाले, तुझ वरदान दिदले, वंशोवंशी माझा दास. ऐसा वर देऊनी गुरुमूर्ती संतोषुनी, मस्तकी हस्त ठेवूनी, म्हणती जाय संगमासी. स्नान करून संगमासी, पूजा करी अश्वत्थासी, त्वरित यावे मठासी, पंक्तीस भोजन करी गा. येणे परी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती, श्री गुरु निरोप जेणे रीती, आला स्नान करून या. षोडशोपचारे श्री गुरुसी, पूजा करीती भक्तीसी, अनेक परी पक्वान नेसी, भिक्षा करवी परियेसा. भक्तवत्सल्य श्री गुरुमूर्ती, तया विप्रा आपुले पंक्ती, समस्त शिष्यांहुनी प्रीती, ठाव देती आपुले जवळी. भोजन झाले श्री गुरुसी, शिष्यासहित विप्रांसी, संतोषनी आनंदेसी, बैसले होते मठात. तया सायं देवा विप्रासी, श्री गुरु पुसती प्रीतीसी, तुझे स्थान कोण देशी, कलत्र पुत्र कोठे असती. पुसती क्षेम समाधान, कैसे तुमचे वर्तन, कृपा असे परिपूर्ण, म्हणून पुसती संतोषे. ऐकुनी श्री गुरूंचे वचन,
सांगे सायन देव विस्तारोन, कन्या पुत्र बहुर बंधुजन, समस्त क्षेम असती स्वामिया. उत्तराकांची म्हणोनी ग्रामी, तेथे वसोनी आम्ही, तुझ्या कृपे समस्त क्षेमी. असो देवा कृपा सिंधू. पुत्र वर्ग बंधू जाणा, करिता संसार यातना, आपुले मनीची वासना, करीन सेवा श्री गुरुची. करुणी सेवा श्री गुरुची, असेन स्वामी परियेसी, ऐसा माझे मानसी, निर्धार असे देवराया. ऐकून तयाचे वचन, श्री गुरु म्हणती हासोन, आमुची सेवा असे कठीण, आम्हा वास बहुता ठाई. एके समयी अरण्यात, अथवा राहू गावत, आम्हा सवे कष्ट बहुत, तुम्ही केवी साहू शंका. येणे परी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोपिती, ऐकून विनवी मागुती, म्हणे स्वामी अंगीकारा. गुरुची सेवा करी नरू, तोची उतरे पैल पारू, तयासी कैसे दुःख घोरू, सदा सुखी तोची होय. चतुर्विध पुरुषार्थ देऊ शके श्री गुरुनाथ, त्यासी नाही यमपंथ, गुरुभक्ती मुख्य कारण. येणे परी श्री गुरुसी, सायन देव भक्तीसी, विनवितसे परियेसी, संतोषी झाले श्री गुरुमूर्ती. श्री गुरु तया विप्रा म्हणती, जैसे असे तुझे चित्ती, दृढ असेल मनी भक्ती, तरीच करी अंगीकार. स्थिर करोनी अंतःकरण, करिता सेवा गुरुचरण, झाले मास 3 जाण, एक शिष्या नामकरणी. वर्तता ऐसे एके दिवशी, श्री गुरु निघाले संगमासी, सवे घेतले सायन देवासी, समस्ताते वारुनी. भक्तांचे अंतःकरण पहावया, गेले श्री गुरु सापण, पूर्वज तुमचा भोळा जाण, जात असे संगमासी. भक्ता सहित संगमासी, गेले श्री गुरु समयी निशी, बैसते झाले अश्वत्थासी, सुखे गोष्टी करिताती. दिवस गेला अस्तमानी, श्री गुरु विचारत करीती मनी, दृढा याची अंतःकरणी, कैसे करणी पाहू यती म्हणती. उठविता वारा अवचित, तेने वृक्ष पडो पाहते, पर्जन्य झाला बहुत, मुसळधार वर्षत असे. सायन देव होता जवळी, सेवा केली तये वेळी, केला आश्रय वृक्षातळी, वस्त्रे करुनी श्री गुरुसी. पर्जन्य वारा समस्त देखा, साहिले आपण भावे ऐका, उभा राहुनी सन्मुखा, सेवा करी एक भावे. येणे परी याम 2 पर्जन्य आला महा क्षोभोन, आणि कपारा उठोन, वाजे शीत अत्यंत. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, शीत झाले बहु असी, तुवा जाऊनी मठासी, अग्नी आणावा शेकावया. गुरु निरोपे तक्षणी, ऐक्य भाव धरो निमनी, निघाला विप्र महाज्ञानी, आणावया वैश्वा नंतर नर. निघाला शिष्य देखोनी, श्री गुरु म्हणती हसोनी, नको पाहू आपुले नयनी, उभय पार्श्व भागाते. गुरु निरोपे येणे परी, निगता झाला झाडकरी, न दिसे वाट अंधकारी, खुणे खुणे जात असे. अंधकार महाघोर, पाऊस पडे धुरंधर, न दिसे वाटेचा प्रकार, जात असे भक्तिपूर्वक. मनी ध्याय श्री गुरुसी, जातसे तैसा मार्गेसी, लावता वीज संधीसी, तेने तेजे जातसे. येणे परी द्विजावर, पावला त्वरित गाणगापुर, वेशीपाशी जाऊनी सत्वर, हाक मारली द्वारपाळा. तयासी सांगे वृत्तांत, आणुनी दिधला अग्नी त्वरित, घालोनिया भांड्यात, घेऊनिया गेला परियेसा. नसे मार्ग अंधकाळ, विजेचे तेजे जातसे नर, मनी करीतसे विचार, श्री गुरूंनी माते निरोपिले, दोहीकडे न पाहे निगुते, श्री गुरु माते निरोपिती, याची कैसी आहे स्थिती.
म्हणून पाहे तय वेळी. आपुले दक्षिण दिशेसी पाहता देखे सर्पासी. भिवनी पाळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग. पाच फणी दिसती दोन्ही सवेंची येता ती धावोनी. विप्रभ्याला आपुले मनी धावत जातसे भिवूनिया. वाट सोडून जाय राणी सवेची येता ती सर्प देवनी. जाता भयभीत होऊनी अतिशीघ्र धावत असे. स्मरता झाला श्री गुरुसी एक भावे धैर्येसी. जाता विप्र परियेसी पातला संगमा जवळीक. दुरुनी देखे श्री गुरुसी सहस्त्र दीप ज्योत ती सरसी. दिसती विप्र बहुवसी वेद ध्वनी ऐकत असे. जवळी जाता द्विजवरू ऐकला दिसे श्री गुरु. गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा. प्रज्वलित केले अग्निसी उजेड झाला बहुवसी. झाला विप्र सावधेसी पाहतसे श्री गुरु ते. दोन्ही सर्प येऊनी श्री गुरु ते वंदोनी. सवेची गेले निघोनी तव हा पूर्वीच भ्यालासे. श्री गुरु पुस्तित यासी का गा भयभीत झालासी. आम्ही तुंते रक्षावयेसी सर्प दोन पाठविले. न धरी आता भय काही आमची सेवा कठीण पाही. विचार करून आपल्या देही अंगीकारी मुनी सेवा. गुरु भक्ती असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे. कणिकाळाचे नाही भेणे तया शिष्या परियेसा. सायन देव तये वेळी लागत असे श्री गुरु चरण कमळी. विनवितसे करुणा बहाळी कृपा करी म्हणोनिया. गुरु भक्तीचा प्रकारू निरोपावा माते श्री गुरु. जेणे माझे मन स्थिरू होऊनी राहे तुम्हा जवळी. श्री गुरु म्हणती विप्रासी सांगे कथा सुरसी. न गमे वेळ रात्रीसी ब्राह्म्य मुहूर्त होय तव. श्री गुरु कैलास शिखरासी बैसला होता व्यंकेशी. अर्धांगी पार्वतीसी कथा एकांती सांगत असे. गिरिजा पुसे ईश्वरासी गुरु भक्ती म्हणजे आहे कैसी. विस्तारोनी आम्हासी सांगा म्हणे तिये वेळी. शिव सांगे गिरिजेसी सर्व साध्य गुरु भक्तीसी. करावे एक भावेसी शिव ज्योतोची गुरु होय. याचे एक आख्यान सांगेल तुझ विस्तारोन. एक चित्ते करोनी मन ऐक गिरिजे म्हणत असे. गुरु भक्ती म्हणजे सुलभपण तत्काळ साध्य होय जाण. अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसी. नाना तपे अनुष्ठाने करीती यज्ञ महाज्ञाने. त्याते होती महाविघ्ने साध्य होता दुर्लभ. जो गुरु भक्ती करी निर्मळ साध्य होईल तत्काळ. यज्ञ दान तप फळ सर्व सिद्धी त्यासी होती. सुलभ असे अप्रयास जो जाणे गुरु कुर्लवास. एक भावे धरोनी खास आराधावे श्री गुरुसी. याचा एक दृष्टांत सांगेन ऐका एक चित्ती. ब्रह्म याचा अवतार अव्यक्त. ब्रह्म याचा अवतार व्यक्त. त्वष्टा ब्रह्मा परियेसा. तयासी झाली एक कुमार अतिलावण्य सुंदर. सर्व धर्म कुशल धीर योग्य झाला. उपनयना त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी. व्रत बंध करी परियेसी. करावया विद्याभ्यासासी. गुरुचे घरी निरविला. गुरुची सेवा नाना परी. करी तसे ब्रह्मचारी. वर्तता ऐशिया परी. अपूर्व एक वर्तले. वर्तता ऐसे एके दिवशी. आला परजन्य बहुवशी. पर्णशाळा परियेसी गळतसे गुरुची. तये वेळी शिष्यासी निरोपिती गुरु त्यासी. त्वरित करावे आम्हासी
एक गृह दृढ ऐसे, पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत असे परी येसी, गृह करावे दृढ तेसी, कधी जीर्ण नोहे ऐसे. न तुटे कधी राहे स्थिर, दिसावे रम्य मनोहर, असावे सर्व परिकर, खरी शीघ्र ऐसे गृह. ऐसे गुरु निरोपिती, तेच समयी गुरुची सती, सांगत असे अतिप्रीती, माते कंचुकी आणावी. नसावी विणली अथवा शिवली, विचित्र रंगत पाहिजे केली, माझ्या अंग प्रमाण वाहिली, त्वरित आणि म्हणत असे. गुरुपुत्र म्हणे शिष्यांसी, मागेन दे आणि वेगेसी, पादुका पाहिजेत आम्हासी, उदकावरुनी चालील ऐसा, अथवा चिखल न लागे त्यासी, न वाव्या अधिक पायांसी, जेथे चिंतू मानसी, तेथे घेऊन जाती ऐसा. इतुकिया अवसरी गुरु कन्या काय करी, जाता तयाचा पल्लव धरी, आपण काही आणावे. उंच ताना वडे आपणासी, घेऊन यावे परियेसी, आणिक आणा खेळावयासी, घरकुल एक आपणा. कुंजराचे दाते बरवे, घरकुल तुवा आणावे, एक स्तंभी असावे, कंदी न तुटे न होय जीर्ण. जेथे नेईन तेथे यावे, सोपस्कारा सहित आणावे, पाट ठाणवी असावे, तया घरा भीतरी. सदा दिसावे नूतन, वावरत असावे आपे, आपण करावया पाक निष्पन्न, मंडकी करुनी आपणी आणि पा. आणिक एक सांगेल तुझ, रांदप करावया शिकवी मज, पाक केलिया उष्ण सहज, असो नये अन्न जाणा. पाक करिता मडकी येसी, न लागे काजळ परियेसी, आणूनी दे गा भांडी ऐसी, आणिक सर्व सोपस्कार. गुरु कन्या ऐसे म्हणे, अंगीकारेले शिष्य राणे, निगता झाला तक्षणे, महाअरण्यात प्रवेशाला. मनी चिंता बहु करी, आपण बाळ ब्रह्मचारी, काय जाणे त्याचे परी, केवी करू म्हणत असे. पत्रावळी करू नेणे, इतुके माते कधी होणे, स्मर तसे एकाग्र मने, श्री गुरु चरण देखा. म्हणे आता काय करू, माते कोण आधारू, बोल ठेवील माझा गुरु, शीघ्र इतुके न करिता. कवनापासी जाऊ शरण, कवन राखील माझा प्राण, कृपानिधी गुरु विण ऐसा कवन असे दुजा. जरी नायके गुरुचा बोल, शाप देईल तत्काळ, ब्रह्मचारी आपण बाळ, म्हणून अंगीकार का केला. काय गती आपणासी, आता जाऊ कवनापासी, अशक्त बाळ मी अज्ञानेसी, अंगीकार का केला. गुरु वाक्य मज करण, माते न करी निर्वाण, वेचित आता आपुला प्राण, गुरु निरोप करी नमी. ऐसा महाअरण्यात जातसे बाळ चिंता करीत, श्रमोनिया अत्यंत निर्वाण मने जातसे. पुढे जाता मार्ग क्रमित, भेटला एक अवधूत, तेने बाळ देखिला तेथे, पुसता झाला तये वेळी. कवन बाळा कोठे जासी, चिंता व्याकुळ मानसी, विस्तारोनी आम्हासी, सांग म्हणे तये वेळी. ऐसे म्हणता ब्रह्मचारी, जाऊन या नमस्कारी, म्हणे स्वामी तारी तारी, चिंता सागरी बुडत असे. भेटलासी तू निधानू, जैसे वत्सा लागी धेनू, दुःखी झालो होतो आपणू, देखता मन निवाले. जैसे चकोर पक्षी आते, चांदणे देखता मन हर्षते, तैसे तुझ्या दर्शन मात्रे, आनंद झाला स्वामिया. माझे पूर्वार्जिये पुण्य काही होते, म्हणून तुम्ही भेटले निधान. कृपा सिंधू परम पुरुषा, सांगा आपुले नाम कवन,
आगमन झाले कोठून? पहा हे निर्मनुष्य अरण्य, येथे तुम्ही भेटले ती. वाल तुम्ही ईश्वरू, माते कृपा केली गुरु, तुम्हा देखता मनोहरू, अंतःकरण स्थिर झाले. की होसील कृपाळू, सत्वप्रिय भक्तवत्सलू, मी दास तुझा करी सांभाळू, म्हणून चरणी लागला. नमिता तया बाळकासी, उठवितसे तापसी, अलिंगोनी महाहर्षी, आश्वासितसे तये वेळी. मग पुशिला वृत्तांत, बाळ सांगे समस्त, गुरूंनी जी जी मागितली वस्त, कवने परी साध्य होय. आपण बाळ ब्रह्मचारी, न होय कार्य ते अंगीकारी, आता पडिलो चिंता सागरी, तारी स्वामी म्हणत असे. मग अभय देऊनी अवधूत, तया बाळा ते म्हणत, सांगेन तुझ एक हित, जेणे तुझे कार्य साधे. विश्वेश्वर आराधन असे एक निधान, काशीपुर महास्थान, सकळाभिष्टे साधती. पंचक्रोश असे क्षिती, तया आगळी विख्याती, विष्णू मुख्य ऋषी प्रजापती, तेथे वर लाधले. ब्रह्मा सृष्टी रचावयासी, वर लाधला तया स्थळासी, वर दिदला विष्णूसी, समस्त सृष्टी पाळावया. काशीपुर महास्थान, तुवा तेथे जाती जाण, होईल तुझी कामना पूर्ण, संदेह न धरी मनात. तुवा जावे त्वरितेसी, जे जे वसे तव मानसी, समस्त विद्या लादसी, विश्वकर्मा तुची जाण. चतुर्विद्य पुरुषार्थ, साध्य होतील त्वरित, या परीस आणि स्वार्थ, काय असे सांग मज. तोची देव असे दयाळ, विचित्र असे त्याचा खेळ, उपमन्यू म्हणोनी होता बाळ, तया ते दिदला क्षीर सिंधू. नामे आनंद कानन, विख्यात असे महास्थान, समस्थांची कामना पूर्ण, तये ठाई होत असे. नाम असे पुरी काशी, समस्त धर्मांची हे राशी, सकळ जीव जंतूंसी मोक्ष स्थान परियेसा. जे वास करीती तये स्थानी, त्याते देखताची नयनी, जाती दोष पळोनी, स्थान महिमा काय सांगू. ऐसे काशी स्थान असता, का बा करीसी तू चिंता, तेथील महिमा वर्णिता, अशक्य माझे जीवेसी. तया काशी नगरात, जे जन तीर्थे हिंडत, एक एक पाऊली पुण्य बहुत, अश्वमेध फळ असे. धर्म अर्थ काम मोक्ष, जी जी मनी असेल कांक्ष, जातांची होईल प्रत्यक्ष, संदेह न धरी मनात. ऐकून या ब्रह्मचारी साष्टांगी नमस्कारी, कोठे असे काशीपुरी, आपण असे अरण्यात. आनंद कानन मनसी, स्वर्गी असे की भूमीसी, अथवा जाऊ पातळासी, कोठे असे सांगा मज. या संसार सागरासी, तुझी तारक जगा होसी, ज्ञात माते उपदेशी, तारी माते स्वामिया. ऐसिया काशीपुरासी, माते कोण नेईल हर्षी, विनवू तुम्ही जरी तुम्हासी, घेऊन जावे म्हणून या. कार्य असलिया तुम्हासी, आम्हा कैसी बुद्धी देशी, मी बाळक तुम्हासी, म्हणून चरणी लागला. ऐसे म्हणता तापसी, आपण नेई म्हणे हर्षी, तुझ करिता आपणासी, यात्रा लाभ घडे थोर. या परते आम्हासी, काय लाभ विशेषी, वृथा जन्म मानवासी, काशी वास न करिता. तुझ करिता आपणासी, दर्शन घडे पुरी काशी, चला जाऊ त्वरेसी, म्हणून दोघे निघाले. मनोवेगे तत्काळी, पातले विश्वेश्वरा जवळी, तापसी म्हणे तये वेळी,
बाळका यात्रा करी आता. बाळ म्हणे तयासी स्वामी माते निरोप देसी. नेने यात्रा आहे कैसी कवणे परी रहाटावे. आपण बाळ ब्रह्मचारी नेने तीर्थ कवणे परी. कवणे विधी पुर सरी विस्तारोनी सांगा मज. तापसी म्हणे तयासी सांगेल यात्रा विधीसी. तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक. पहिले मणिकर्णिकेसी स्नान करणे नेमेसी. जाऊन या विना यकासी पांचाळेश्वर नामे नमावे. मग जावे महाद्वारा विश्वेश्वर दर्शन करा. पुनरपि यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे. मणिकर्णिकेचा ईश्वर पूजून या निर्धार. जाऊन या कंबळेश्वर पूजा करी गा भावेसी. पुढे ईश्वर वासु कीचसी पूजा करी भक्तीसी. पर्वतेश्वर पूजोनी हर्षी गंगा केशव पूजी मग. ललिता देवी पूजोनी मग जावे तेथुनी. जरा संगेश्वर ध्यानी पूजा करी गा भक्तीसी. सोमनाथ असे थोर पूजावा शूळटंकेश्वर. तया पुढे वराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मश्वेरी. अगस्थेश्वर कश्यपासी पूजा करी हरिहरेश्वरासी. वैजनाथ महाहर्षी ध्रुवेश्वर पूजी मग. गोकर्णेश्वर असे थोर पूजा करी गा हाटकेश्वर. अस्तिक्षेप तटाक्षेकेश्वर किंकरेश्वर पूजावे. भारत भूतेश्वरासी पूजा करी गा भावेसी. चित्रगुप्तेश्वरासी चित्रघंटा पूजावा. पाशुपतेश्वर निका पूजा करून तेथे बाळका. पितामह असे जो का ईश्वरा ते पूजावे. कल्लेश्वरा ते वंदुनी पुढे जावे एक मनी. चंद्रेश्वरा ते पूजोनी पूजा करी गा विश्वेश्वरा. पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर. मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जाण. चिंतामणी विनायका सोमनाथ विनायक देखा. पूजा करून ऐका वशिष्ठ वामदेव पूजावा. पुढे त्रिसंदेश्वर पूजी लिंग असे थोर. विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा. विश्वबाहू पूजानिका पुढे अशा विनायका. वृद्धादित्य असे जो का पूजा करी वो मनोभावे. चतुर्वक्केश्वर असे थोर लिंग असे मनोहर. पूजा करी गा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करुनिया. पुनः प्रकामेश्वर असे खून. पुढे ईश्वर ईशान चंडी चंडेश्वरा जाण. पूजा करी भक्तीसी. पूजी भवानी शंकर दुंडी राज मनोहर. अर्ची राज राजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग. नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीसी. परान्न परद्वेश्वरासी परिग्रहणेश्वर पुंजी मग. गंगेश्वर मोरेश्वर पूजोन ज्ञान वापी करी स्नान. ज्ञानेश्वर अर्चुन नंदिकेश्वर पूजी मग. निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर. पूजी मार्कंडेश्वर असुरेश्वर पूजी मग. तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर. पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग. महेश्वरा ते पूजोनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी. वीरभद्रेश्वर समुनी पूजा करीती गा बाळका. अविमुक्तेश्वर पासी तुवा जाऊन या हर्षी. पूजा करी गा भावेसी. मोदादी पंचविनायका. आनंद भैरव पूजा करी पुनरपि जाय महाद्वारी. जेथे असे मन्मथारी विश्वनाथ पूजावा.
बाळा तुझी येणे परी अंतर्गृहा यात्रा करी मुक्ती मंडपा भीतरी जाऊन या मंत्र म्हणावा. श्लोक अंतर्गृहस्य यात्रेयं यथावद्या मया कृता न्यूनातिरिक्ता या शुभम प्रियतामया नया विभुम इति मंत्रम समुच्चार्य क्षणं वै मुक्ति मान भय वेत विश्रम्य यायाद भवने निष्पापम पुण्य भाग्यवेत. ऐसा मंत्र जपून विश्वनाथा ते नमून मग निघावे तेथून दक्षिण मानस यात्रेसी मणिकर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी तेथून निघावे हर्षी मोदादी पंचविनायकासी पूजा करी गा भक्तीसी धुंडी राज पूजी मग पूजी भवानी शंकर दंडपानी नमन कर विशालाक्षा अवधार पूजा तुम्ही भक्तीसी स्नान धर्म कूपेसी श्राद्ध विधी करा हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जरासंधेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वराहेश्वरा भक्तीसी दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करी श्राद्धेसी प्रयाग तीर्थे परियेसी स्नान श्राद्ध करावे पूजोनिया प्रयोगेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी पूजा करी गा भक्तीसी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी धुंडी राज भक्ती पूर्वी पूजा करी गा ब्रह्मचारी तिळभांडेश्वरा देखा पूजा करुनी पुढे ऐका रेवा कुंडी स्नान निका मानसरो वरी मग स्नान श्रद्धादी पितृतर्पण मानसेवेश्वर मग पूजन मन कामना पावे जाण एक बाळा ब्रह्मचारी केदार कुंडी स्नान करावे तेथे तर्पण केदारेश्वर पूजन गौरी कुंडी करा स्नान पूजी वृद्ध केदारेश्वर पूजी मग हनुमंतेश्वर पूजोनिया रामेश्वर स्नान श्राद्ध कृमुकंडी सिद्धेश्वरा करी नमन करुनी स्वप्न कुंडी स्नान स्वप्नेश्वर पूजन स्नान करिंगा संगमात संगमेश्वर पूजन लोलार्क कुपी करी स्नान श्रद्धा कर्म आचरोन गती प्रदीप ईश्वरासी पूजी अर्क विनायका पाराशरेश्वरा अधिका पूजा करुनी बाळका सन्निहत्या कुंडी स्नान करी कुरुक्षेत्र कुंड देखा स्नान करावे विशेखा सुवर्णादी दानादिका तेथे तुम्ही करावे अमृत कुंडी स्नाननिका पूजी दुर्गा विनायका दुर्गा देवासी बाळका पूजा करी मनोभावे पुढे 64 योगिनी पूजा करी गा मन कामानी कुक्कुट द्विजाते त्रिवंधुनी मंत्र तेथे जपावा श्लोक वाराणस्या दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वै द्विजम तस्य स्मरणा मात्रेण सुवप्रो भवेतम पुढे मासोपवासासी पूजिजे गोबाईसी 7 कवड्या घालून यातिसी नमन भावे करावे पूजा करी रेणुकेसी पुढे स्नान करी हर्षी शंखोद्वार कुंडेसी शंख विष्णू पूजितसे कामाक्षी कुंडी करी स्नान कामाक्षी देवी पूजन अयोध्या कुंडी करी स्नान सीताराम पूजावा लवा
कुशकुंडी करी स्नान, लवाकुशाते पूजोन, लक्ष्मी कुंडी करी स्नान, लक्ष्मी नारायण पूजावा. सूर्यकुंडी करी स्नान, श्राद्ध कर्म आचारोन, सांबादित्य पूजोन, जावे पुढे बाळका. वैजनाथ कुंड बरवे तेथे स्नान तुवा करावे, वैजनाथा ते पूजावे, एक भावे करुनिया. गोदावरी कुंडेसी स्नान करा भक्तीसी, गौतमेश्वर लिंगासी पूजी बाळ ब्रह्मचारी. अगस्ती कुंडी जावोनी, अगस्तेश्वरा नमुनी, स्नान करा मनपासुनी, पूजा करी भक्ती भावे. शुक्रकूपी करी स्नान, करी शुक्रेश्वर अर्चन, मग पुढे अन्नपूर्णा नमुन, पूजा करी भावेसी. धुंडी राजा ते पूजोन, ज्ञानवापी करी स्नान, ज्ञानेश्वर अर्चोन, दंडपाणी पूजावा. आनंद भैरव वंदोनी, महाद्वारा जाऊनी, साष्टांगेसी नमोनी, विश्वनाथा अर्चिजे. ऐसे दक्षिण मानस यात्रा असे विशेष, ब्रह्मचारी करी हर्ष, योगी राज सांगत असे. आता उत्तर मानसासी, सांगेल विधी काहे कैसी, संकल्प करो निया हर्षी, निघावे तुवा बाळका. जावे पंच गंगेसी, स्नान करी महाहर्षी, कोटी जन्म पाप नाशी, प्रख्यात असे पुराणी. पंचगंगा प्रख्यात नामे, सांगेन अस्ति उत्तमे, किरणादूत पापा नामे, तिसरी पुण्य सरस्वती. गंगा यमुना मिळोनी, पाचही ख्याती जाणोनी, नामे असती सगुणी, एक बाळ एक चित्ते. कृत योगी त्या नदीसी, धर्म नदी म्हणती हर्षी, दूत पापा नाम तिसी, त्रेता युगी अवधारा. बिंदु तीर्थ द्वापारासी, नाम जाण विस्तारेसी, कलियुगा भीतरी तिसी, नाम झाले पंचगंगा. प्रयागासी माघ मासी, स्नान करिता फळे जैसी, कोटी गुण पंचम गंगेसी, त्याहुनी पुण्य अधिक असे. ऐसा परी पंचगंगेसी, स्नान करी गा भावेसी, बिंदु माधव पूजेसी, पूजा करी गा केशवा. गोपाल कृष्ण पूजोनी, जावे नृसिंह भुवनी, मंगळा गौरी वंदोनी, गभस्तेश्वर पूजावे. मयुष्यादित्य पूजेसी, तुवा जावे भक्तीसी, पुनरपि जावे हर्षी, विश्वेश्वर दर्शना. मागुती भुक्ती मंडपासी, तुवा जावे भक्तीसी, संकल्पावे विधीसी, निघावे उत्तर मानसा. मग निघा तेथून आदित्या ते पूजोन, अमर्दकेश्वर अर्चोन, पाप भक्षेश्वरा पूजिजे. नवग्रहा ते पूजोनी, काळ भैरवा ते वंदोनी, क्षेत्रपाळा ते अर्चोनी, काळकुपी स्नान करी. पूजा करोनी काळेश्वरा, हसतीर्थी स्नान करा, श्राद्ध पितृ कर्म सारा, ऐक बाळा एक चित्ते. कृतिवासेश्वरा देखा, पूजा करोनी बाळका, पुढे जाऊनी ऐका, शंख बापी स्नान करी. तेथे आचमन करोनी, रत्नेश्वरा ते पूजोनी, सीतेश्वरा अर्चोनी, दक्षेश्वर पूजी मग. चतुर्वकेश्वरी पूजा करी वो बाळा तू ओजा, पुढे स्नान करणे काजा, वृद्धा काळा कुपा जावे. काळेश्वराचे पूजेसी, तुवा जावे भक्तीसी, अपमृत्युश्वेरा हर्षी, पूजा करी गा बाळका. मंदाकिनी स्नान करणे, मध्यम मध्वे राते पूजणे, तेथोनी मग पुढे जाणे, जंबुकेश्वर पूजावया.
वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तीसी दंड खात कुपेसी स्नान श्राद्ध तू करी पुढे भूत भैरवासी पूजिजे ईश्वर श्वरासी जयगीश व्यगुहेसी नमन करुनी पूजावे जावे पुढे जावे घंटा कुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी कंदुकेश्वरा ते अवधानी पूजा करी गा भक्तीसी ज्येष्ठ व्यापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजणे सेवेंची तुआ पुढे जाणे स्नान सप्तसागरात तेथोनी वाल्मिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी भीम लोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा मातृ पितृ कुंडेसी करणे श्राद्ध विधीसी पिशाच मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा पुढे कर्पदिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी कर्कटो क वापीसी स्नान करी गा बाळका कर्कोट केश्वरासी पूजा करी गा भक्तीसी पुढे ईश्वर गंगेसी स्नान दान करावे अग्नीश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीसी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्क पूजोन मत्स्योदेरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चोन कपिलेश्वर पूजी मग ऋणमोचन तीर्थेसी श्रद्धादि करावी भक्तासी पाप विमोचन तीर्थेसी स्नानादि श्राद्धे करावी तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभा प्रती जाऊन पूजा करी गा भक्तीसी असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी विधीपूर्वक गोदादी देता पुण्य बहुत असे मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्हा करा सबत्सेसी द्विजवरा गोदान द्यावे परियेसा वृषभ ध्वजाते पूजोन मग निघावे तेथून ज्वाला नृसिंह वंदोन वरुणासंगमी तुम्ही जावे स्नान श्राद्ध करोनी केशवादित्य पूजोनी आदि केशव अर्चोनी पुढे जावे परियेसा प्रल्हाद तीर्थ असे बरवे स्नान श्राद्ध तुवा करवे प्रल्हादोश्वराते पूजावे एक भावे परियेसा कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजोनी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वर पूजिजे पुढे जावे महादेवासी पूजा करी गा भक्तीसी द्रुपदेश्वर सादरेसी भक्ती भावे अर्चावे गंगा यमुना सरस्वतीशी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करी गा भक्तीसी काम्य तीर्थ पाहे मग कामेश्वरा ते पूजोनी गोप्रतार तीर्थ स्नानी पंचगंगेसी जाऊनी स्नान मागुती करावे मणिकर्णिका स्नानम करणे जलाशयाते पूजने हनुमंताते नमन करणे मोदादी पंचविनायकासी पूजा अन्नपूर्णेसी दुंडीराज परियेसी ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंडपाणीसी मोक्ष लक्ष्मी विलासासी पूजा पंच पांडवासी द्रौपदी द्रुपद विनायका पूजा आनंद भैरवासी अविमुक्तेश्वर हर्षी पूजोनिया संभ्रमेसी विश्वनाथ सम्मुख सांगे श्लोक उत्तर मानसयात्रेयं यथावद्या मया कृता न्यूनाति रिक्तया शुभं प्रियतामनया विभव
ऐसा मंत्र जपोनी साष्टांगे नमस्कारुनी मग निघावे तेथुनी पंचक्रोश यात्रेसी. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्रा ऐकता संतोषी येणेची तू पावशी चारी पुरुषार्थ इह सौख्य. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधिजे. इति श्री गुरुचरित्रामृत काशी खंडी यात्रा निरोपित कथा अस्ति पुराण विख्यात एकचित्य चत्वारिंशत्तमोऽध्याय. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे काशी महायात्रा निरूपणम नामम एकचत्वारिंशोत्तमोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. इति श्री गुरुचरित्र अध्याय 41 समाप्त. श्री स्वामी समर्थ.